कृष्णात न्यायमूर्तींनी केलेली टिप्पणी अतिशय महत्वाची आहे. गोविंद तुपेंकडे जाणार आहोत. गोविंद, आपण बघतोय की जो मुद्दा पटवून द्यायचा होता कपिल सिब्बल यांना किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षासंदर्भातला, त्यामध्ये कुठेतरी यश येताना दिसतंय. कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर, युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी जी टिप्पणी केली आहे त्यानुसार एकूण जर आपण बघितलं तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीच्या टिप्पणी जरी न्यायमूर्तींनी केल्या असल्या तरी कागदावर निर्णय काय येतो हा अत्यंत महत्त्वाचा असतो न्याय प्रक्रियेमध्ये. आणि तरी या ठिकाणी ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल बाजू मांडता आहेत, ज्या पद्धतीनं आपले सगळे मुद्दे जे आहेत ते पटवून देण्याचा प्रयत्न करतायत, कागदोपत्री बेस जो आहे, कागदपत्री पुरावे जे आहेत ते या ठिकाणी न्यायालयाला सादर करता आहेत की कोणत्या पानावर कोणतं पत्र आहे, कोणत्या पानावर कोणती माहिती आहे, अशा पद्धतीचं सखोल माहिती जी आहे ती न्यायालयाला देताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या ॲफिडेव्हिटमधले सगळे जे मुद्दे आहेत ते विस्तृतपणे मांडता आहेत आणि याचीच दखल घेत सकारात्मकपणे या ठिकाणी न्यायालयानं सुद्धा त्यांच्या जे मुद्द्याला जे आहेत ते सकारात्मकपणे या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की न्यायालयाने जरी सकारात्मकपणे हा मुद्दा घेतला असला तरी अंतिम निर्णय काय येणार, अंतिम निर्णयात म्हणजे लेखी निर्णयामध्ये या सगळ्याचं हे उमटणार का, चित्र उमटणार का, हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो या अनुषंगानं पुन्हा एकदा येतो की केंद्रीय निवडणूक या सगळ्या प्रक्रियेचा मूळ केंद्रबिंदू जो आहे केंद्रीय निवडणूक आणि केंद्रीय निवडणुकानं घेतलेले निर्णय आणि या सगळ्याच्या भोवती हे सगळं प्रकरण जे आहे ते फिरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि तेच मुद्दे वारंवार केंद्रीय निवडणूक आयोगाने कशा पद्धतीनं गल्लत केली, कशा पद्धतीनं सोयीचे निर्णय घेतले, कशा पद्धतीनं आमच्या सर्व सादर केलेल्या कागदपत्रावर डोळेझाक केली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी वारंवार न्यायालयाच्या निदर्शनात जे आहेत कपिल सिब्बल आणून देताना पाहायला मिळत आहेत. आणि गेले म्हणजे आज 5वा दिवस आहे तर गेले 5 दिवस ज्या पद्धतीनं प्रत्येक मुद्द्याला क्रॉस क्वेश्चन करतायत त्या पद्धतीनं, तर त्यामुळं आज या ठिकाणी कुठंतरी न्यायालय या निष्कर्षापर्यंत किमान आलंय असं म्हणायला वाव आहे. कारण का यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते काही अंशी न्यायालय जे आहे ते न्यायालयाला पटले असल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. परंतु अंतिम निकाल जो आहे तो काय येईल माहीत नाही. परंतु आज मात्र या एका निर्णयानं किंवा न्यायालयाच्या एका टिप्पणीनं, अगदी गोविंद, तुम्ही जसं म्हणता न्यायालयाला पटलेलं आहे, न्यायालयानं काही टिप्पण्या केलेल्या आहेत, तशाच टिप्पण्या 2022 मध्ये सुद्धा झालेल्या होत्या ज्यावेळेला अपात्रतेची सुनावणी सुरू झाली. मात्र पुढे काय होताना दिसलं नाही. कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, या सगळ्यामध्ये आपण बघतोय कपिल सिब्बल यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे आहेत. पक्षपातळीवरच्या ज्या घटना आहेत जे तुम्ही सांगताय ते आम्हाला खरं वाटतंय असं न्यायमूर्ती म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये समाजवादी पक्षाचं सुद्धा एक उदाहरण कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर सादर केलेलं आहे. समाजवादी पक्षाची पक्षघटना आणि ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी यांच्यामधला जो पेच निर्माण झाला होता तो सुद्धा दाखला यावेळेला देताना आपल्याला कपिल सिब्बल दिसत आहेत न्यायालयाला. कपिल सिब्बल यांनी याच्या अगोदर देखील समाजवादी पक्षाचा दाखला दिला होता. केरळच्या संदर्भातला केरळमधल्या एका केसचा दाखला दिला गेला होता. आणि आज सांगताना समाजवादी पक्षाच्या संदर्भात सांगितलेलं आहे की समाजवादी पक्षाचं प्रकरण हे वेगळं होतं आणि शिवसेनेचं प्रकरण जे वेगळं आहे. जरी विरोधकांकडून समाजवादी पक्षाचा दाखला दिला जात असला तरी समाजवादी पक्षाची घटना वेगळी आहे आणि शिवसेना पक्षाची घटना वेगळी आहे. आणि फूट म्हणजे नक्की काय, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आता कोर्टाकडून विचारला गेलेला आहे. आणि त्या संदर्भातले मुद्दे हे त्या संदर्भातला युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळतोय. परंतु यामध्ये समाजवादी पक्षाच्या संदर्भातली जो दाखला आहे तो विरोधकांकडून वारंवार, खास करून शिवसेना शिंदे गटाकडून वारंवार उपस्थित केला जात होता मुद्दा. परंतु तो त्या प्रकरणाचा आणि या प्रकरणाचा थेट संबंध जोडता येणार नसल्याचं कपिल सिब्बल यांनी मांडलेलं आहे. कारण दोन्ही पक्षांच्या घटना वेगळ्या आहेत, परिस्थिती वेगळी आहे आणि तत्कालीन परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे. त्यामुळं समाजवादी पक्षाचे थेटपणे प्रकरण आपल्या पक्षाला लागू होणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर विधिमंडळ पक्षातली पडलेली फूट आणि नंतर संघटनेत वाढत गेली असं कोर्ट म्हणतोय का, म्हणजे विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही संघटनेत नंतर वाढत गेली का, अशा प्रकारचा प्रश्न देखील कोर्टाकडून विचारला गेलेला आहे. आणि त्या संदर्भातला उत्तर आता कपिल सिब्बल देतील. म्हणजे फूट नक्की काय आहे या संदर्भात. आणि त्याचबरोबर केवळ विधिमंडळात पक्षात फूट पडली असं तुम्ही म्हणतात, तर ही फूट जी आहे नंतर संघटनेत वाढत गेली का, नक्कीच वाढत गेलेली पाहायला मिळते.
होते, परंतु जी कागदपत्र सादर केली गेली, कारण ज्या प्रतिज्ञापत्र सादर केली गेली ती जवळपास 5-5.5 लाख ही शिवसेना शिंदेकडून सादर केली गेली ॲफिडेव्हिट, तर जवळपास 19 लाखांवर ॲफिडेव्हिट ही शिवसेना UBTकडून सादर केली गेली. आणि त्याचबरोबर कार्यकारिणीतले सदस्य असतील, त्याचबरोबर उपनेत्यांचं बहुमत असेल किंवा संघटनेतल्या पदांचं बहुमत असेल, हे सर्वात जास्त हे शिवसेना UBT म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं आणि ते त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. अशा प्रकारचा युक्तिवाद यापूर्वी देखील मांडण्यात आलेला आहे. आणि जे मुद्द्यांचा आधार घेऊन, ज्या तर्कांचा आधार घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला होता, तेच निकाल खोडून काढण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बलांचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी होताना पाहायला मिळतं. आणि म्हणजे एकंदरीत न्यायालयाची टिप्पणी बघितली तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद थोडासा यशस्वी होताना पाहायला दिसतोय. गोविंद तुपेंच्याकडे मी जाणार आहे. गोविंद, आपण बघतोय न्यायालयानं आता एक महत्वाचा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारलेला आहे की प्रतिज्ञापत्रामध्ये कुणाची बाजू वरचढ होती, जो निवडणूक आयोगानं गृहीत धरणं आणि त्यानुसार निकाल देणं गरजेचं होतं. मात्र आता निवडणूक आयोगानं त्याकडे दुर्लक्ष केलं, मात्र सुप्रीम कोर्ट दुर्लक्ष करताना दिसत नाही. सुप्रीम कोर्टानं हे विचारलं की जी प्रतिज्ञापत्र सादर केली ती सदस्य संख्या कुणाकडे किती होती असा सवाल विचारलाय. म्हणजे जी तफावत होती, ठाकरेंनी 19.5 लाख प्रतिज्ञापत्र जमा केलेली होती आणि शिंदेची साधारणतः 4-4.5 लाख प्रतिज्ञापत्र जमा होती. हा मुद्दा सुद्धा आता अतिशय महत्वाचा ठरणार आहे सुनावणीमध्ये. गोविंद, नक्कीच आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पुन्हा तोच प्रश्न येतो आहे की नक्की पक्ष कुणाचा आहे, पक्षावर मालकी कुणाची आहे हे ठरवत असताना निवडणूक आयोगानं सोयीची भूमिका त्याच्यात घेतली अशी की विधिमंडळातलं जे संख्याबळ आहे, जे ज्याच्याकडे तो पक्ष त्याच्या मालकीचा चिन्ह त्याला, अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी दिला. परंतु त्याला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं आणि त्या संदर्भातलाच हा सगळा युक्तिवाद आणि ही सुनावणी सुरू आहे आपण पाहतो आहोत. परंतु विधिमंडळातली पक्षातली पडलेली फूट ही मूळ पक्षात फूट नाही, पक्षात उभी फूट नाही, पक्षातली जी रचना आहे याच्यामध्ये कुठंच फूट नाही, अशा पद्धतीचे मुद्दे जे आहेत ते वारंवार या ठिकाणी कपिल सिब्बल या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत. आता त्याच अनुषंगाने ज्या वेळेला हा सगळा पेच प्रसंग सुरू होता, जे आमदार सुरत गुवाहाटी मार्गे गेले, त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं काही अफिडेव्हिट म्हणजे शिवसैनिक असतील त्यांच्याकडून जे अफिडेव्हिट बनवून घेतले, म्हणजे तब्बल 19 लाख अफिडेव्हिट स्टॅम्प पेपरवर बनवून घेतले आणि ती न्यायालयाला सादर केली होती. आणि त्या संदर्भातल्या सुद्धा माहिती ज्या आहे त्या माध्यमांमधून समोर आल्या होत्या. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा जो या ठिकाणी भूमिका मांडतायत ते कपिल सिब्बल, त्यांनी सुद्धा या सगळीची कागदपत्र जे आहेत त्याच्या छायांकित प्रती ज्या आहेत त्या सुद्धा न्यायालयाला सादर केल्याचं पाहायला मिळतं. त्याच वेळेला एकनाथ शिंदेंनी जी सादर केलेली प्रतिज्ञापत्र होतं त्याची संख्या जी आहे ती या ठिकाणी 4-4.5 लाख रुपयाच्या घरात होती. त्यामुळे पुन्हा हा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो की विधिमंडळातलं या ठिकाणी पक्षातलं बहुमत मांडायचं की या ठिकाणी पक्ष संघटनेतलं बहुमत मानायचं, असे दोन पेच प्रसंग जे आहेत ते पुन्हा या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कृष्णात बोलत असताना सांगायला लागेल आपल्या ह्याला की 2007 ला म्हणजे उत्तर प्रदेशचा एक माइलस्टोन निर्णय आला या ठिकाणी स्वामी प्रसाद मौर्य आणि राजेंद्र सिंग राणाच्या याच्यातल्या प्रकरणामध्ये की BSPचे म्हणजे मायावतीचे 13 आमदार जे आहेत त्यांनी फुटून या ठिकाणी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला होता. परंतु त्या सगळ्यांचं जे आहे पाठिंबा किंवा त्यांचं सगळं जे वर्तन आहे त्याच्यावर कठोर शब्दात जे आहे ते टिप्पणी करत या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने एक लँडमार्क निर्णय दिला होता. हे याचं सुद्धा उदाहरण जे आहे ते या ठिकाणी कपिल सिब्बलांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि एकूणच पुन्हा आता हा सगळा संख्यावरचा खेळ आलेला पाहायला मिळतो की ज्या संख्याबळाच्या जोरावर म्हणजे विधानसभेतलं विधिमंडळातलं संख्याबळ आमच्या बाजूनं आहे, त्यामुळे पक्ष आमच्या मालकीचा आहे किंवा पक्ष आम्हाला दिला पाहिजे अशा पद्धतीची जी मागणी झाली आणि त्याला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदेना दिलं. त्याच वेळेला आता 4-4.5 लाख या ठिकाणी प्रतिज्ञापत्र आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची 19 लाख प्रतिज्ञापत्र. त्यामुळे पक्ष संघटना कुणाच्या बाजूने आहे असा सुद्धा या ठिकाणी एक युक्तिवाद जो आहे तो करताना पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संख्येचं जे गणित आहे